एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण माझगावच्या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांचा आज गोविंदाचा सराव चालू आहे। तर त्यांनी आपल्याला इथे बोलवलेलं आहे। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल ओपन नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर इकडे बघा गोविंदाचा सराव चालू आहे। इकडे फुल तयारी आहे, भरपूर धमाल आहे। इकडे रांगोली चालू आहे, रांगोलीचा कार्यक्रम चालू आहे। इकडे बघा सराव चालू आहे, इकडे गोविंदाचा सराव चालू आहे दही हंडीचा। तर इकडे रांगोळी काढताय हे दादा, रांगोळी काढतात। दादा इकडे बघा। तर हे बघा हे दादा आहेत, रांगोळी काढतायत। दादा तुमचं नाव सांगा। शैलेश सकाराम गवंडी। हे बघा हे रांगोलीचं प्रदर्शन करतात। हे बघा रांगोलीची डिझाईन। इकडे ते आपण देत आहे रांगोळीचं आणि इकडे बघा फुलांची रांगोली चालली आहे। इथं कलर नाही भरत, फुलांची डेकोरेशन चाललं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि इकडे बघा ह्या लोकांचा असा ग्रुप असतो दहीहंडी फोडण्याचा। तर इकडे तयारी चालू आहे। हे बघा इकडे सर्व मंडळी इथे हजर आहे। हे बघा अशा पद्धतीने फुलांची रांगोली काढतायत। इकडे असे कलर भरतायत फुलांचा। तर इकडे तुम्ही बघू शकता ह्यांच्या गावामधलं मंदिर। हे बघा किती भारी आहे। हे बघा इकडे सर्व मुलं आहेत। आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने सर्व मुलं बघा इकडे। आज आम्ही वांद्रे गावामध्ये नाही तर माझगावमध्ये आहे। हे बघा आम्हाला आमंत्रण केलेलं आहे माझगावमध्ये। तर इकडे बघा आषाढी एकादशी आणि त्याच्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आहे, म्हणजे दहीहंडीचा सोहळा आहे, त्यासाठी हे कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आपल्याला इकडे जायचं आहे, इकडे मंदिर आहे। हे बघा इकडे दहीहंडीचा मंदिर आहे। हे बघा भारी एकदम। हे बघा इकडे हनुमानजी। चला तर आपण पण बाप्पाचं दर्शन घेणार आहे। तर हे बघा धर्मेंद्रजी, तुम्ही त्यांचे वाईफ? अच्छा हे बघा आपले धर्मेंद्रजी। जय श्रीराम। कसा आहे बरं ना? हे बघा यांची बच्चा पार्टी। कंपनी आया है, भजन है, जरा नीचे चलो। हाँ ये नीचे के मंदिर में भजन है बाबा श्याम का। हाँ हाँ हे त्यांचं मोठे भाव। यांची आपली पहिल्यापासूनच ओळख आहे। त्यांचा भाजीचा धंदा आहे। अच्छा ह्या त्यांच्या बहीण। हाँ यांची वाईफ। हाँ यांची बहीण। बरं आहेत ना? हे बघा ही यांची फुल फॅमिली। इकडे बघूया आपण, इकडे पण आहे मंदिर। हे बघा इकडे शंकराची पिंडी। बरं आहेत ना? तर इकडे बघू शकता आपले विठ्ठल रुक्माई पांडुरंग। हे बघा इकडे पांडुरंगाची मूर्ती, विठ्ठल रुक्माई। आज आषाढी एकादशी, त्याच्या निमित्त हे कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि इकडे बघा
आपले काका पण आलेले आहेत. हा, इकडे बघा गणपतीची गणेशाची मूर्ती. समाजाचा नसून या गोविंद पथकामध्ये संपूर्ण मजगावचे आगरी कोले भंडारी नाईक कोणीही असतील त्यांनी या मंडळामध्ये पथकामध्ये सहभागी व्हा. कारण आपलं मजगावचं नाव जेणेकरून या गोविंदाच्या माध्यमातून चारही तालुक्यात पोहोचेल असं आपण मजगावचं नाव उंचावूया. मी मंडळाच्या वतीने विनंती करतो, जे युवक आहेत त्यांनी सर्वांनी या कोणताही भेदभाव न बाळगता या गोविंद पथकामध्ये सहभागी व्हा आणि आपलं मजगावचं नाव उंचाव करा. तर इकडे बघू शकता तुम्ही ह्या वर्षीचं टी शर्ट इकडे आहे, ते नंतर ओपनिंग करून दाखवणार आहेत. आणि गेल्या वर्षीचे हे टी शर्ट होते ना तुमच्या? तर इकडे बघू शकता जे ब्लू कलर मध्ये आहे ते त्यांचे गेल्या वर्षीचा युनिफॉर्म होता. हां, हे बघा हे जे आहेत ते गेल्या वर्षीचे आहेत. हां, हे बघा हे गेल्या वर्षीचं आहेत मजगाववाल्यांचं गोविंदाचं टी शर्ट. आणि इकडे बघा ह्या वर्षीचं आहे ते नंतर आपण ओपन करून दाखवणार आहे. तर गेल्या वर्षी तुम्ही आपला तुमचा भरपूर सपोर्ट दिला आणि असं राहू द्या. गेल्या वर्षी नाही मजा आली. आणि ह्या वर्षीचं काय असेल तुमचं? गेल्या वर्षीचा आम्ही जे प्रॅक्टिस गेल्या वर्षी पहिल्या वर्षी असून आम्हाला चांगल्या मुलांचा गोविंदाचा सपोर्ट मिळाला. आणि पहिल्या वर्षी आम्ही 6 थरांचा व्यवस्थित सलामी दिलेली. आम्ही लोजंडा इथे जाऊन सुद्धा आम्ही 6 थरांची सलामी दिली. त्याच्यानंतर मुरुडला परेश किल्लेकर आयोजित दहीहंडी तिथे सुद्धा आम्ही 6 थरांची सलामी देऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलो. आणि ह्या वर्षी आम्ही आमच्या गोविंदा पथकाने कमीत कमी 7 थरचं कंपल्सरी मला लावायचेच आहे यावर्षी आणि लावणार. जास्तीत जास्त आम्ही 8व्या थराचा प्रयत्न करणारच आहोत. 7 तरी आम्ही कंपल्सरी यावर्षी करणारच आहोत. आणि सर्व मुलांचं आणि गावकऱ्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य आहे. त्यामुळे या वर्षी तर आम्ही नक्कीच 7 थर आम्ही 7 थराच्या प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजे आज म्हणजे कारण म्हणजे एवढ्या चांगल्या मुहूर्ताला तुम्ही आज आम्हाला ह्या मुहूर्तात आम्ही या असं केलं का गेल्या वर्षी आम्ही ह्या आषाढी एकादशी आम्ही सुरुवात केली आणि आम्हाला शुभ दिवस एवढा आम्हाला भारी वाटलं का म्हणजे या शुभ मुहूर्तावर आम्ही सुरुवात केल्यानंतर आम्हाला एक चांगला प्रोत्साहन पहिल्याच वर्षी आम्हाला अनुभव आला का चांगल्या शुभ मुहूर्तावर प्रॅक्टिस केली आणि आम्हाला त्याचा प्रायचित्त आम्हाला मिळाला आहे. चांगला पहिल्याच वर्षी आम्हाला योगदान चांगला मिळालं आहे म्हणून आम्ही या शुभ दिवसाला आम्ही सुरुवात केली आहे. एकदम शुभेच्छा. धन्यवाद. चांगलं होईल. तर आता कधी म्हणजे आता चालू करतो आताच आमच्या आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणजे हां बोल. यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या पर्वाचा सराव सोहळा होणारे प्रशांत आमचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सोहळ्याला इथे संपन्न करणार आहोत त्यांच्या शुभ हस्ते. आणि या सर्व म्हणजे कमिटीने आणि गोविंद पथकाने आम्ही त्यांचं नाव सुचवलं आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही पेपर करून आज फक्त सरावाला शुभारंभ करणार आहोत आणि उद्यापासून दररोजची प्रॅक्टिस सुरू राहणार आहे. अरे लाईट गेला तालुक्यात नाव गेलं त्याच्याने आणि यावर्षी आमच्या मंडळाने सगळं जे काय करायचं उद्घाटन सगळं व्यवस्थित पद्धतीने करायचं आणि असंच दरवर्षी आम्ही करत राहतो. आम्हाला जमेल आम्ही प्रॅक्टिस करणार आणि 7 ते 8 तर 8 ते 9 अशी आम्ही लावायचं. ते गेल्या वर्षी दादा 7 तारवरती फोडलेले तर ह्या वर्षी म्हणजे काय असेल काय 7 यावर्षी आम्ही 7 तर लावणार. गेल्या वर्षी 6 थरांची होती ना? हां, ह्या वर्षी यावर्षी 7 थरांची आहे. हां, 1 थर वाढला. हां. बजरंग बली की जय. हो प्रशांत दादा हो बली की जय. बली की जय.
समजत नाही रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. पुरुष वर्ग इकडं एका बाजूला महिला वर्ग. स्वयंसेवक चला मंडळाचे पदाधिकारी आपण इकडे व्यवस्था करा महिलांना उभा राहण्यासाठी. हा महिला तिथेच उभे राहा एका बाजूला महिला. विकास मागे हा तिकडे महिलांना उभे करा. सर या तिकडे उभे आहेत त्यांनी या सर्वांनी या इकडे या. या तिकडे मुली आहेत त्या या मुलींनी या इकडे या सर्वांनी या मैदानाकडे. चला बाकी सर्व तयारी झाले. आपण सराव शुभारंभाला श्रीफळ करून सुरुवात करणार आहोत. गणेश पूजा होतोय आणि प्रसन्न सुरेश मिठागिरी यांचे शुभास्ते श्रीफळ करून या सरावाचा शुभारंभ होणार आहे. सर्व ग्रामस्थांच्या महिला मंडळाच्या उपस्थिती हा आता दुसरा वर्ष सरावाचा गोविंदा पथकाचा आणि प्रसन्न सुरेश मिठागिरी यांचे शुभास्ते आपण श्रीफळ वाढवण्याचा बजरंग बली की जागे वाली की आणि या सर्वांना शुभारंभ संपन्न केलेला आहे. पथकांच्या आजूबाजूमध्ये सर्व शुभारंभ संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या मंडळाचा गणवेश ज्यांच्या शुभ हस्ते आपण ओपनिंग करणार आहोत ते विकास पाक्यांनी आपण या गणवेशाचा ज्या पथकाचा गणवेश आहे त्याचं ओपनिंग करायचं आहे. विकास पाके यांच्या शुभ हस्ते नितेश पाटील गणवेशाचं ओपनिंग करायचं आपण. या सुंदर गणवेश गोविंदाचे कोणी जाऊ नये. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत लगेचच. बोल बजरंग. बोल बजरंग. श्रवण गवंडी आणि शंतनू गिरणकर यांची सुद्धा आपण पूजा करायची आहे. चला प्रमुख श्रवण याचा आपण प्रमुख आपला एकटा आहे जो त्याची कोणीही जाऊ नका. त्याची एक व्यवस्था मंडळाने केलेली आहे. त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आपण सरावाला लगेच सुरुवात करणार आहोत. विशाली चला विशाली गवंडी कुठे असेल इकडे या. उषा अरे बोल बजरंग. बोल बजरंग. चनिकेत बोलू अपने इकडे या. सहकार्य केलं त्यांचं आम्ही यावर्षी मंडळाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांचं आम्ही यशोचित स्वागत करणार आहोत. मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी इथे येऊन गुलाबपुष्प आपलं स्वागत स्वीकारायचं आहे, सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथम स्वागत. त्याच्यानंतर वैभव अमृते ज्यांनी या पथकासाठी गेल्या वर्षी पॅन्ट्स दिल्या होत्या. वैभव मंडळाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत. ज्यांनी गेल्या वर्षी रेवदंडा येथे गेलो होतो तिथे नाश्ता केला होता साहिल कमाने. चला आपण या साहिल ज्या आहे त्या आहे. आता
त्याच्यानंतर नरेश गजानन पाटील ज्यांनी आम्हाला बेल्ट दिले होते, या गोविंदाचे जे गजानन पाटील यांचं सुद्धा स्वागत, यांनी त्या वर्षी बेल्ट दिले होते या पथकासाठी. त्याच्यानंतर नितेश नॅपकिन दिले होते सर्वांना, नितेश मधुकर पाटील यांचे सुद्धा स्वागत मंडळाकडून. त्यांनी यावर्षी या कमिटीसाठी. त्यानंतर बंटी आयरकर यांचं गुलाबपुष्पतून स्वागत, ज्यांनी मला नाश्ता आणि टेम्पो भाडा दिला होता. सुशांत वर्के यांचं सुद्धा गुलाबपुष्पतून स्वागत. त्याचप्रमाणे आम्हाला गेल्या वर्षी रौदंडे येथे जाण्यासाठी प्रशांत मिठागरे यांनी टेम्पो भाडा दिला होता, त्यांचा स्वतःचा टेम्पो दिला होता, त्यांचं सुद्धा आम्ही गुलाबपुष्पतून स्वागत करत आहोत. त्याचा कुणीश पाटील यांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्पतून स्वागत. प्रणय जमना आहेत, सर्वांनी नाश्ता करून जा. मंडळ त्यांच्या सदस्य आहे नितेश महादेव पाटील शिवसेना साधा प्रमुख आधार, यासाठी आता त्यांनी रोख रक्कम 2000 रुपये इथे पथकासाठी दिले आहेत. मंडळ त्यांचे सदस्य आभारी आहे. धन्यवाद. राकेश शिंदे, आपल्या वांद्रे गावातील राकेश शिंदे हे आपल्या मंडळाचा अनेक सहकार्य करत असतात त्या गोविंदा पथकाला. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो. अतुल राकेश शिंदे, प्रियंका शिंदे, आपण सुद्धा तिकडे जायचं आहे. मी वनिता गवंडी यांना विनंती करतो, आपण प्रियंका शिंदे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या गोविंद पथकाला दाखवत असतात त्या प्रियंका शिंदे यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने स्वागत. त्याचप्रमाणे अरुण गणेश पाटील यांनी सुद्धा आम्ही गेल्या हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या या संपूर्ण गोविंद पथकाला सहकार्य करणारे आमच्या सर्वांच्या वतीने आगरी समाज मजगावचे अध्यक्ष नथुराम तांबडकर यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करत आहोत. नथुराम तांबडकर आगरी समाज अध्यक्ष यांचं स्वागत करतील. मंडळाच्या वतीने आगरी समाज अध्यक्ष यांचं सुद्धा स्वागत. त्याचप्रमाणे या जी सर्व मोलाची या सर्वांना गोविंद पथकाला जे यशस्वी आहे या गोविंद पथकाचं त्यांचं स्वागत करते अंतिम अंबाजी. या पथकाचे कोच परीक्षक म्हणून जे आहेत सुशांत यांचं अंतिम अंबाजी स्वागत. धन्यवाद. माझी सभा यावर्षी अतिशय थाटामाटात या ठिकाणी जयमान गोविंद पथकाचं उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी एक प्रकारे प्रतिज्ञा घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही 7वा थर लावणार. समाजाचे जाणकार लोक आहेत, समाजाचे मान्यवर लोक आहेत, उपस्थित असलेले सर्व महिला मंडळ आहेत. मी समजतो आपण सर्वांनी ह्या ठिकाणी ह्या सर्व मुलांना आशीर्वाद दिलेला असणारच की त्यांनी जी प्रतिज्ञा ह्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी निश्चयच ह्या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही ईश्वराची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना देवाचा आशीर्वाद आहे असं समजूनच या ठिकाणी हा निश्चय म्हणा की सगळे खेळाडू आहेत म्हणा जे जिद्दीने या ठिकाणी उतरलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक आहे. हॅलो 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 हॅलो. जय हनुमान गोविंद पथक मजगाव, संपूर्ण मजगाव अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांनी या मंडळाला सहकार्य करायचं आहे. मजगाव मधल्या सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या कोणाला या ठिकाणी या मंडळामध्ये संपर्क साधायचा आहे मग किंवा सहभाग व्हायचा आहे सर्वांचा वेलकम आहे, सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी हा मंडळ आपल्या संपूर्ण गावाचं आहे. या मंडळाच्या माध्यमातून आपण संपूर्ण आपल्या गावाचं नाव पुढे करायचं आहे, गावाचं नाव पुढे करायचं आहे. यासाठी आपल्याला सर्व या मंडळामध्ये पाहिजे. इथे कोणाला नाकारता येणार नाही आपल्याला. हा नको तो नको असं काही नाहीये. हा मंडळ सर्व
तसेच मी वारंवार मान्यवरच्या वतीने विनंती करतो की ज्याची आज इथं उपस्थिती आहे सर्वांची तशी रोजची हा मजगावचा कार्यक्रम हा आपला पंचकृषीतलं काय प्रोग्राम आहे त्यांना काय वाटत मजगाव कुठले असू दे सगळ्यांना घ्या आपल्या सहभाग कर आपला मंडळ मोठा करायचा आहे आपल्याला का एक इथं प्रॅक्टिस करतो म्हणून मजगावमध्ये प्रॅक्टिस कर असं नाही आहे हा आपल्या पंचकृषीचा कार्यक्रम आहे आणि म्हणजे आता सेकंदही मोजले 6 थरांची मी गेल्या वर्षी प्रॅक्टिस केली जसं मी सर्वात स्टेप बाय स्टेप 6 थर नाही घेतले पहिल्या 3 थराची घेतले एक आमची रेसल म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही आता 4 थर लावणार आहोत ॲक्च्युअली स्टेप सीडीवर कसे जाते कशी येणार आहे ते पहिलं होतं त्याच्यानंतर 5 थर लावणार वरती दही हंडी आहे ती आता फोडणार आहे 3 थर लावून.
तर हे बघा आपल्याला नाश्त्याला पण वेफर मिळाले, नाश्त्याची पण सोय होती इथे आणि भरपूर सारी मजा आली फुल धमाल. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.